नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचा तुमच्या YouTube चॅनल प्रवेश SSC मध्ये. उम्मीद करतो विद्यार्थी मित्रांनो तुम्ही सगळे बढिया असाल. तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी आजच्या व्हिडिओमध्ये घेऊन आलेल्या विद्यार्थी मित्रांनो, पोलीस भरती 2025 ची अपडेट असणार आहे. फॉर्म भरून झालेल्या विद्यार्थी मित्रांनो, मैदानी चाचणीची डेट सुद्धा जाहीर झालेली आहे आणि कोणत्या जिल्ह्यात किती फॉर्म आले, कोणत्या जिल्ह्यात एका सीटसाठी किती कॉम्पिटिशन आहे हे सुद्धा आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगणार आहे. व्हिडिओला स्किप न करता व्हिडिओ तुम्ही लास्ट पर्यंत बघा विद्यार्थी मित्रांनो, आणि तुम्ही कोणत्या जिल्ह्यातील हा व्हिडिओ पाहत आहात ते सुद्धा मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा विद्यार्थी मित्रांनो. आणि तुमच्या जिल्ह्याची माहिती या या जाहिरातमध्ये दिलेली आहे किंवा नाही हे सुद्धा मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. जर नसेल तर मी तुम्हाला तुमचं डाटा देणार विद्यार्थी मित्रांनो, जे डाटा आपल्याकडे आहे. जे विद्यार्थी मित्र आपल्या चॅनलवर नवीन आहेत त्या विद्यार्थी मित्रांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि बेल आयकन सुद्धा प्रेस करा. आपण बघूया जे जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे ते आपण इथे बघूया. यामध्ये बघू शकता विद्यार्थी मित्रांनो, पोलीस भरती प्रक्रियेत मैदानी चाचणीचे लक्ष्य, यामध्ये संपूर्ण माहिती दिलेली आहे. लवकरच वेळापत्रकाची घोषणा. महाराष्ट्र राज्य पोलीस दलासह कारागृह विभागातील शिपाई संवर्गात सुमारे 15,000 रिक्त पदांसाठी होणाऱ्या भरती प्रक्रियेत अर्ज नोंदणीची मुदत संपल्याने आता मैदानी चाचणीच्या वेळापत्रकाकडे उमेदवाराच्या नजरा आहेत. मैदानी चाचणीचे लक्ष डोळ्यासमोर ठेवत पोलीस होण्याचे स्वप्न लाखो उमेदवार बघत असून नाशिक जिल्ह्यात 3 संवर्गातील 380 रिक्त पदांसाठी सुमारे 70,000, यामध्ये बघू शकता तुम्ही 70,000पेक्षा जास्त अर्ज प्राप्त झालेले आहे. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो तुम्ही पाहू शकता एका सीटसाठी तुम्हाला जवळपास 185 प्लस विद्यार्थ्यांसोबत कॉम्पिटिशन आहे. 380 पदांसाठी तुम्ही डिवाइड करा तेव्हा तुम्ही बघू शकता. त्यानंतर लवकरच चाचण्यांचे वेळापत्रक घोषित होणार असून अर्ज पडताळणीनुसार स्लॉट करण्यात येणार आहेत. नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी जिल्ह्यातील रिक्त जागांच्या तपशिलांसह अधिसूचना जारी केली. त्यानुसार नाशिक ग्रामीण पोलीस दलात 210 शिपाई, 52 चालक, त्याचबरोबर तर कारागृह दलात 118 शिपाई अशा एकूण 380 जागांवर भरती होत आहे. यंदा सन 2022 ते 2025 या कालावधीत वयोमर्यादा ओलांडल्या नाही अखेरची संधी असल्याचे राज्यभरात सर्वत्र अर्जाची संख्या वाढली आहे. त्याचबरोबर दरम्यान नाशिक शहरात पदे रिक्त असल्याने तेथील भरती घोषित झालेली नाही. मात्र ग्रामीण पोलीस दलात होणाऱ्या भरतीमुळे सिंहस्थापूर्वी नवप्रशिक्षणार्थी कर्मचाऱ्याचे बळ प्राप्त होणार आहे. सन 2023 मध्ये नाशिक ग्रामीण पोलिसात 150 तर सन 2024 मध्ये 32 जागांवर भरती झाली होती. त्या भरतीतून नियुक्त झालेल्या कर्मचारी सध्या पोलीस ठाण्यात कार्यरत आहेत. त्यामुळे आता होणाऱ्या भरतीतील पोलिसांचे बळ सिंहस्थात वापरता येणार आहे, असं हे त्यांनी इन्फॉर्मेशन दिली आहे कोणत्या जागेत. त्याचबरोबर तुम्ही बघू शकता नवी मुंबई, मीरा भाईंदर या व पुण्यात सर्वाधिक अर्ज प्राप्त झालेले आहेत विद्यार्थी मित्रांनो. म्हणजे इथे सुद्धा तुम्हाला कॉम्पिटिशन चांगली पाहायला भेटेल. त्याचबरोबर कारागृह, SRPF शिपाई संवर्गातील अनेकांची पसंत. कारागृहची, SRPF आणि शिपाई संवर्गातील सर्वांची पसंत होती. प्राप्त अर्जाची छाननी होणार. मैदानी चाचणी वेळी कागदपत्र तपासणी. त्याचबरोबर इथे कोण कोण अर्ज केलेले आहे. 12वी उत्तीर्णसह पदवीधर, पदवीधर, इंजिनियर, IT क्षेत्रातील उमेदवार स्पर्धेत आहेत. तुम्ही बघू शकता सर्व घटकात एकाच दिवशी लेखी परीक्षा, शारीरिक चाचणीनंतर एका पदास 10 उमेदवारांची निवड होईल. ते लेखीसाठी पात्र ठरतील. मग त्यानंतर आणि पात्र उमेदवारांची 100 गुणाची लेखी परीक्षा होईल. विद्यार्थी मित्रांनो म्हणजे आता जे आहे अर्ज करण्याची डेट संपलेली आहे ते तुम्हाला माहिती आहे. आता तुमची फॉर्मची जे आहे ते स्क्रुटिनी होणार. ते फॉर्म चेक झाल्यानंतर तुम्हाला स्लॉट बुक होईल विद्यार्थी मित्रांनो. तुम्हाला एक वेळापत्रक काढतील. हे तर तुम्हाला हे जे आता तुम्हाला मैदानी चाचणी जे पाहायला भेटणार आहे ते एकतर जानेवारीच्या अखेर किंवा तुम्हाला फेब्रुवारीच्या स्टार्टमध्ये तुम्हाला पाहायला भेटू शकते विद्यार्थी मित्रांनो. फेब्रुवारीच्या स्टार्टिंगला तुम्हाला पाहायला भेटू शकते. म्हणजे तुमच्याजवळ अतिशय कमी टाइम आता उरलेला आहे. तुमची जी प्रॅक्टिस आहे, फिजिकल जे ग्राउंडची प्रॅक्टिस आहे ते चांगली सुरू ठेवा विद्यार्थी मित्रांनो. जोरात सुरू ठेवा, कारण तुमच्याजवळ आता टाइम कमी आहे. आणि पेपरला सुद्धा दुर्लक्ष करू नका, कारण जर तुम्ही फिजिकल आउट ऑफ मारलं
फिजिकल चांगलं मारलं आणि जर पेपर तुम्ही नाही मारलं तर तुम्ही अपात्र ठराल विद्यार्थी मित्रांनो. म्हणून जेवढं लक्ष तुम्ही फिजिकलकडे देता तेवढंच लक्ष तुमच्या अभ्यासाकडे असला पाहिजे. कारण तुम्ही पाहू शकता रोजचा रोज प्रत्येक भरतीत कॉम्पिटिशन वाढत आहे आणि तुम्हाला त्या कॉम्पिटिशन मधला एक व्यक्ती तुम्हाला ठरायचा आहे आणि तुम्हाला एक सीट नियुक्त करायची आहे तुमच्यासाठी. तर विद्यार्थी मित्रांनो, ही अशा प्रकारची अपडेट होती. जर तुम्हाला काही क्वेरीज असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. तुम्ही कोणत्या जिल्ह्यातील व्हिडिओ पाहत असाल ते सुद्धा कमेंट करा. अशाच प्रकारच्या अपडेट्स आपण भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओवर नवीन असाल तर व्हिडिओला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. थँक्स फॉर वॉचिंग. जय हिंद, जय भारत.